क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ज्याला आपण शॉर्टमध्ये प्रोटॉन म्हणतोय, विंग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाचं जे खाजगीकरण सुरू आहे, या खाजगीकरणाच्या विरोधात तसंच संस्था चालक शासन प्रशासनाद्वारे करण्यात येणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात 4 टप्प्यामध्ये आजपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आजचं जे आंदोलन आहे हे महाराष्ट्राच्या 36 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असून आणि सोबतच 358 तहसीलदारांना सुद्धा आपण आज निवेदन देणार आहोत महाराष्ट्रामध्ये. आणि हे आंदोलन पुढे राष्ट्रीय स्तरावर देशभर 32 राज्यामध्ये RMBKच्या ज्या शाखा आहेत या 32 राज्यामध्ये सुद्धा हे आंदोलन याचं स्वरूप वाढवण्याचं तयारी सुरू आहे. साथियो, आज माझ्यापूर्वी जे वक्ते बोलून गेलेत यांनी बरीचशी अशी संवेदनशील माहिती आपल्यापुढे व्यक्त केली, ती खूप खतरनाक आहे. त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला वाटते त्यांनी थोडक्यात विशद केलं. याहीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो की आज लोक BSNLच्या सिमसाठी रडत आहेत. BSNLच्या सिमसाठी रडत आहे लोक की जिओने रेट जास्त वाढवले, व्होडाफोन रेट जास्त वाढवले, एअरटेलने रेट जास्त वाढवले, म्हणून BSNLचं सिम जर असतं तर हे रेट जास्त वाढले नसते. आणि याची चर्चा आज सुरू आहे. हीच सेम चर्चा सरकारी शाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण थोडे सेफ आहोत. जशाही सरकारी शाळा आणि ग्रँटेड शाळा बंद होतील मग आपली चर्चा बहुजन समाजाची पडेलेखे लोकांची ही राहील की सरकारी शाळा आणि ग्रँटेड शाळा राहिल्या असत्या तर बरं झालं असतं. म्हणजे मला असं वाटतं की अधिकार संपल्यानंतर जाग ज्यांना येते त्यांना बुद्धिजीवी म्हणायचं की बुद्धिभोगी म्हणायचं या आपण जरा विचार करायला पाहिजे. जे बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की बुद्धिजीवी तो व्यक्ती असतो ज्याला उद्या का होणार आहे ते आज कळते. त्याला इंटेलेक्च्युअल म्हणायचं. इंटेलेक्च्युअल जर आपण इंटेलेक्च्युअल असू तर आपल्याला उद्या काय खतरे होणार आहे, काय धोके होणार आहे समाजामध्ये ते आज कळले पाहिजे. नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव, जिल्हा धुळे, दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेज एरोली सोबतच 29 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये विद्यापीठातील कुलगुरू, उपकुलगुरूसह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होणार आहे असे स्पष्ट केले आहे. या GRचा सुद्धा आम्ही येथे विरोध करतोय. त्यानंतर रिझवी इंजिनिअरिंग कॉलेज बांद्रा, त्यानंतर लक्ष्मी बनसोडे मॅडम यांचे लोहा, जिल्हा नांदेड येथील प्रकरण, त्यानंतर डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे KV पेंढारकर महाविद्यालय डोंबिवली यामध्ये संस्था चालकांनी गैरप्रकार करून तिथल्या शिक्षकावर, तिथल्या प्राध्यापकावर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर जो अन्याय केला त्याच्या विरोधामध्ये धरणा प्रदर्शन आहे. सोबतच राज्यस्तरीय मुद्दे आहेत. जसं महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील साल 2005 नंतरच्या, केंद्र शासनाच्या सेवेतील 1 जानेवारी 2004 नंतरच्या सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. हे जुनी पेन्शन योजना काही लोकांना सरकार किंवा प्रसार माध्यमे सांगितलं जाते की सरकार पेन्शन देते, सरकार पेन्शन देते. साथियो, सरकार आपल्याला पेन्शन देत नाही, आपल्याच पैशातून आपल्याला पेन्शन भेटते. माझं बोलणं झाल्याशिवाय भेटणार नाही, हे इम्पॉर्टंट. 5 मिनिटं आहेत, थांबा किंवा दुसऱ्याची घ्या, सरांची घ्या. दुसरं, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सरांनी यावर प्रकाश टाकला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. साथियो, NEP याला शॉर्टकटमध्ये म्हटलं जाते. NEP इतकी खतरनाक आहे की आपल्या जे बहुजन समाजातील म्हटल्यापेक्षा जे गरीब तबक्यातील लोक आहे आणि बहुजन समाजातील लोक आहे दोन्ही इन्क्लूड, ह्या वर्गातील जो विद्यार्थी आहे तो ग्रॅज्युएटपर्यंत जाणारच नाही. तो 7वी 8वी पर्यंत स्किल एज्युकेशन घेऊन तो व्यवसाय करायला लागेल किंवा रोजमजुरी करायला लागेल. म्हणजे आपल्यातील इंटेलेक्च्युअल वर्ग पैदाच होऊ नये याचा षडयंत्राचा भाग म्हणजे NEP आहे. बरेचसे भाग NEP मध्ये आहे. यामध्ये मॅथ, सायन्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट वगळले जाणार आहेत आणि ते पद्धतशीर वगळले जाणार आहेत. आणि यामध्ये NEP मध्ये जे काही षडयंत्राचा भाग आहे तो सरांनी इथे विषद केला. मनुस्मृती शिकवला जाणार आहे, त्याच्यानंतर पुराण शिकवलं जाणार आहे. मनुस्मृती साथियो शूद्र आणि महिलाच्या विरोधात आहे. मनुस्मृतीमध्ये शूद्र आणि महिलांच्या विरोधात बनवलेले कायदे आहेत. शूद्र कोण आहे वर्णव्यवस्थेमध्ये? शेड्यूल कास्ट वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र नाही आहे. वर्णव्यवस्थेमध्ये आजचा OBC हा शूद्र आहे. अछूत आणि आदिवासी वर्णव्यवस्थेच्या बाहेर आहे, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब वर्णव्यवस्थेच्या बाहेर आहे. म्हणजे शूद्रांसाठी जे कायदे बनवलेले आहे मनुस्मृतीमध्ये आणि महिलांच्या विरोधात जे कायदे आहे ते सगळे कायदे मनुस्मृती शिक्षणामध्ये शिकवले जाणार आहे. याचा सुद्धा प्रोटॉन विरोध करते आहे.
सोबतच 2001 पूर्वीच्या 78 महाविद्यालयांना 100% अनुदान द्यावे, ही सुद्धा डिमांड इथे प्रोटॉनतर्फे आपण ठेवलेली आहे. याशिवाय जुने कामगार कायदे जे आहे, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लेबर मिनिस्टर होते तेव्हा 39 लेबर लॉज बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले, अथक परिश्रम घेऊन निर्माण केले. त्याचे 2000 सबसेक्शन आहेत आणि ते 39 लेबर लॉज BJPच्या काळामध्ये 2019ला कोरोना जेव्हा होता, जेव्हा कोरोनामध्ये आपण आपल्या घरात होतो, त्या कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने हे जुने जे कामगार कायदे होते, जे अधिकारी कर्मचारी आणि कामगाराच्या समर्थनात होते, हे सगळे कायदे रद्द केले आणि केवळ 4 कोड बनवलेले आहेत. ते 4 कोड अधिकारी कर्मचारी आणि कामगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रोफेसर यांच्या विरोधामध्ये आहे. त्यातला पहिलाच कायदा असा आहे की आता तुम्हाला 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करावं लागेल आणि 8 तासाचा पगार मिळेल. पहिलाच कोड आहे, 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करावं लागेल आणि 8 तासाचा पगार मिळेल. दुसरा कोड आहे असा, जे 4 कोड त्यांनी बनवले आहे. दुसरा कोड आहे की तुमचा जो एम्प्लॉयर आहे, एम्प्लॉयर म्हणजे आपल्याला जो नोकरी देणारा वर्ग आहे, जो एम्प्लॉयर आहे, एखाद्या कंपनीचा मालक असेल किंवा एखाद्या शाळेचा संचालक असेल, तो एम्प्लॉयर तुम्हाला केव्हाही हायर करू शकतो, केव्हाही फायर करू शकतो. म्हणजे तुम्हाला केव्हाही नोकरीवर घेऊ शकतो, केव्हाही नोकरीतून काढू शकतो. या अजून 2 जे कोड आहेत ते याच्यापेक्षा खतरनाक आहे. तर हे जे 4 कोड आहे, साथियो, महाराष्ट्र सरकारने हे 4 कोड लागू केले. केंद्र सरकारने याचा कानून बनवला आणि जेव्हा लोकसभेमध्ये BJPचं बहुमत होतं, राज्यसभेमध्ये BJPचं बहुमत नव्हतं, तेव्हा काँग्रेसने वॉकआउट केलं. वॉकआउट याचा अर्थ काय आहे? वॉकआउट करणे याचा अर्थ जाहीर समर्थन देणे आहे. तर हे जे 4 कोड निर्माण झालेले आहे, हे सुद्धा संविधानाच्या विरोधात आहे. दुसरी गोष्ट, जे निजीकरण आहे, ज्याचं इथे आपण खाजगीकरण आणि निजीकरण हा हिंदी शब्द आहे, खाजगीकरण मराठी शब्द आहे. हे जे निजीकरण आहे, साथियो, संविधानाच्या आर्टिकल 39B नुसार निजीकरण हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. पण कोणतीही राजकीय पार्टी याचा विरोध करताना दिसत नाही. केवळ संविधानावर भाषण करायचे, केवळ SC ST OBCच्या सन्मानार्थ भाषण करायचे आणि मतं घ्यायचे आणि SC ST OBCने सुद्धा मतं द्यायचे आणि सत्तेमध्ये गेल्यावर SC ST OBCच्या साठी कुठल्याही प्रकारचं काही आंदोलन करायचं नाही, कुठल्याही प्रकारचे काही कानून बनवायचे नाही. हे सगळे षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे. याला जर आपल्याला रोकथाम करायची असेल तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांनी समाजाला सोबत घेऊन जोपर्यंत आपण आंदोलन करणार नाही, तोपर्यंत आपल्या कुठल्याही समस्येचं समाधान होणार नाही. म्हणून हे धरणा प्रदर्शन, साथियो, प्रोटॉन जे आहे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सोबत भारत मुक्ती मोर्चा सुद्धा आहे. म्हणजे शिक्षकांसोबत समाजाचं संघटन भारत मुक्ती मोर्चा आहे. आपण 100% इकट्ठा झालो शिक्षक, तरी आपण आपल्या समस्येचं समाधान करू शकत नाही. कारण जेव्हा शिक्षक 100% इकट्ठा होईल, आंदोलन करेल, तेव्हा हेच लोक प्रसार माध्यमाचा वापर करून समाजाला शिक्षकाच्या विरोधात करतील. मागे आपण पाहिलं, जेव्हा जुनी पेन्शनसाठी 16 लाख 17 लाख कर्मचारी रस्त्यावर बसले होते, तेव्हा यांनी प्रसार माध्यमाचा वापर केला, गैरवापर केला आणि त्या प्रसार माध्यमावर न्यूज प्रसारित केल्या की एवढा मोठा पगार यांना मिळतो, एवढ्या पगारात तर 4 लोक नोकऱ्या करू शकतात. तुम्ही पाहिले असेल ना न्यूज. म्हणजे आपल्या विरोधात समाजाला उभं करण्याचं काम इथल्या सत्ताधारी वर्गाने केलं होतं. म्हणून आपल्याला सुद्धा समाजाला सोबत घ्यावं लागेल. जेव्हा आपण समाजाला सोबत घेऊन आंदोलन करू, तेव्हा आपल्या समस्येचं समाधान होऊ शकते. याच अनुषंगाने आपण भारत मुक्ती मोर्चाला आपल्यासोबत घेतलेला आहे आणि भारत मुक्ती मोर्चाने सुद्धा शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्येला समर्थन दिलं आहे आणि ते रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आपल्यासोबत तयार आहे. खरं तर आपण भारत मुक्ती मोर्चा या संघटनेचे सगळ्या शिक्षकांनी टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. त्यांनी आपल्याला साथ सहयोग दिला, ते आपल्यासोबत लढायला तयार आहेत. दुसरी गोष्ट, जे जुनी पेन्शन आहे मित्रांनो, पेन्शन, मी आताच काही लोकांशी बोलताना असं म्हटलं की ज्या लोकांना पेन्शन भेटत आहे त्यांचं पेन्शन केव्हा बंद होण्याची गॅरंटी नाही. काही लोकांना असं वाटतं मी शाप देत आहे. मग अशी मेश्रामशी बोललो, मी शाप न देता, मुद्दा असा आहे, काही लोक पेन्शन घेता घेता मरून गेले, पण पेन्शन कसं भेटते त्यांना माहित नाही. ज्या संघटनेमध्ये ते काम करतात त्या संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं नाही पेन्शन कसं भेटते. मला वाटते त्यांनाही माहिती आहे की नाही याच्यात डाऊट आहे. पेन्शन आपल्याच पैशातून आपल्याला भेटते. म्हणजे आपला जो PF जमा होते, EPFO नावाचं जे मंडळ आहे, हे EPFO मंडळामध्ये जो पैसा आपला PFचा जमा होतो, सरकार त्या पैशातून तो पैसा जो आहे तो पैसा गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये गुंतवतो, इन्व्हेस्ट करतो आणि ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट आपल्याला जो डिव्हिडंड भेटतो EPFOला, त्या डिव्हिडंडमधून आपला जो PF आहे त्याच्यावर 8.5%, 8.25% या 8.15%, यावर्षी 8.25% झाला. हा PF वर व्याज दिला जातो, PFचा पैसा दिला जातो. ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट आपल्याला ग्रॅज्युटी दिली जाते आणि ती ग्रॅज्युटी दिल्यानंतर अजून काही पैसा आपला शिल्लक राहतो, त्या पैशातून आपल्याला मरेपर्यंत पेन्शन दिलं जातं.
ही प्रोसेस आहे. आता मला सांगा 1991 पासून या देशामध्ये निजीकरण सुरू झालं, LPG सुरू झालं. गव्हर्नमेंट कोणाची होती? बीजेपीची होती का काँग्रेसची होती? गव्हर्नमेंट काँग्रेसची होती. मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांनी LPG आणलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. आणि या देशामध्ये ज्या जनतेच्या पैशाने ज्या 232 गव्हर्नमेंटच्या कंपन्या निर्माण झाल्या होत्या त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट करणं सुरू झालं. आज भरपूरशा कंपन्या ह्या प्रायव्हेट झालेल्या आहे. काही 80% झाल्या, काही 60% झाल्या, काही 40% झाल्या. मित्रांनो, एक दिवस असा येईल 100% गव्हर्नमेंट कंपन्या प्रायव्हेट होतील. जशाही गव्हर्नमेंट कंपन्या प्रायव्हेट होतील, EPFO कडे जो पैसा शिल्लक आहे तो संपेल आणि जसाही तो पैसा संपेल पेन्शन ऑटोमॅटिक बंद होईल. आता हा संपला नाही पाहिजे. पेन्शन आपल्याला मरेपर्यंत भेटली पाहिजे हे जर सगळ्यांना वाटत असेल आणि माझ्यासारखे लोक जे इन सर्व्हिस आहे त्यांना आफ्टर रिटायरमेंट भेटला पाहिजे असं वाटत असेल तर त्यांनी निजीकरणाचा विरोध करायला पाहिजे, खाजगीकरणाचा विरोध करायला पाहिजे. आपण जर जुनी पेन्शनचं डिमांड करत असेल आणि आपण खाजगीकरणाचा विरोध करत नसेल तर आपण जुनी पेन्शन मिळवण्यासाठी आंदोलन करतोय असं त्याचा अर्थ होत नाही. कारण खतम करावं लागेल. मित्रांनो, परिणाम हा कारणाशिवाय निर्माण होत नाही. परिणाम जर खतम करायचा असेल तर कारण खतम करावं लागेल आणि कारण जर खतम करायचं आहे तर त्याचं पूर्णपणे विश्लेषण आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्या विश्लेषणाच्या अनुषंगाने आंदोलन असलं पाहिजे तरच आपलं आंदोलन सफल होईल. तर असो, बराच वेळ मी तुमचा घेतला. हे जे आंदोलन आहे मित्रांनो, या आंदोलनामध्ये अजून एक मुद्दा आहे. 65,000 शाळा 22 फेब्रुवारी 2024ला आम्ही मुंबईला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला प्रोटॉनच्या माध्यमातून एक महासभा घेतली. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून जवळपास 2 ते 3 लाख शिक्षकांचा मेळावा आम्ही तिथे घेतला, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई. आणि या सरकारने शाळा दत्तक देण्याचा प्रोग्राम चालू केला होता. 2 करोड, 3 करोड आणि 1 करोड मध्ये शाळा विकण्याचा घाट यांनी टाकला होता. त्या सभेनंतर हा घाट थांबला आहे, पूर्णपणे थांबला नाही. काही वेळेसाठी ते थांबवतात पण जसंही आपली शक्ती कमी दिसते ते पुन्हा लागू करतात. म्हणजे मित्रांनो, या शाळा विकण्याचा घाट त्यांनी आणला. MSRTCला खाजगीकरण करण्याचं काम सुरू केलं बसेसला. इकडे मुंबईमध्ये पोलीस कंत्राटी म्हणून निर्माण केले. पोलिसांना कंत्राटी म्हणून नेमणूक दिली आहे मुंबईमध्ये, कंत्राटी. इकडे अग्निवीर आणलं. म्हणजे आमच्या देशाच्या सुरक्षेसोबत समझोता करण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आहे. याला जर आपल्याला कुठेतरी रस्त्यावर आणायचं असेल तर आपल्याला सगळे मिळून संघर्ष करण्याची गरज आहे आणि संघर्ष हा संविधानिक मार्गानेच असला पाहिजे. संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार तो संघर्ष असला पाहिजे आणि तो संघर्ष केवळ कर्मचाऱ्याचा नसला पाहिजे तर SC ST OBC NT DNT VJNT याच्या समाजातील लोकांचा सहभाग जोपर्यंत येणार नाही. कारण आपल्याला जे हक्क अधिकार मिळाले SC ST NT DNT VJNT आणि OBCंना हे हक्क अधिकार समाजाने लढाई लढली म्हणून संविधानामध्ये आपल्याला हक्क अधिकार मिळाले. जर समाजाची लढाई एम्प्लॉईज लोकांनी, शिक्षकांनी, प्रोफेसरांनी लढली तर समाज सुद्धा आपल्याला साथ सहयोग देईल आणि तो समाज आपल्याला साथ सहयोग देत आहे. त्या समाजाचं नाव आहे भारत मुक्ती मोर्चा. हे महाराष्ट्राच्या 44,000 गावात असलेलं संघटन आहे. त्याचं आपल्याला समर्थन प्राप्त आहे म्हणून ही लढाई आपण लढणार आहोत आणि ही निश्चितच आपण जिंकणार आहोत. म्हणून सगळ्यांनी याला साथ सहयोग केला पाहिजे. याचा दुसरा जो टप्पा आहे तो 29 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात आपण निषेध धरणे आंदोलन करणार आहोत. यासोबतच शिक्षकांना बाकीचे कामं दिले जातात. आता शाळा 1 जुलैपासून सुरू झाली आणि 1 जुलैपासून सुरू झाल्यानंतर शिक्षक जेव्हा शाळेत शिकवण्याला सुरुवात करतो त्याला शिकवणं सोडून बाकीचे कामं जास्त लावले जातात. हा सर्वे कर, तो सर्वे कर, BLOचे कामं कर, हे कर. अरे महाराष्ट्रामध्ये या नव्या देशामध्ये एवढे बेरोजगार लोक आहे. तुम्हाला जर खरंच सर्वे करायचा आहे त्या बेरोजगार लोकांना 2,000, 3,000, 5,000 रुपये महिना द्या तुम्ही आणि त्यांच्याकडून सर्वे करून घ्या. शिक्षकाला शाळा सोडून सर्वे करायला लावता. हे कुठलं शहाणपण आहे आणि कुठल्या शिक्षक संघटना याचा विरोध करताना दिसत नाही. शिक्षकांना पहिले शाळेत शिकू द्यायचं नाही आणि मग त्या शाळेला बदनाम करायचं. या सरकारी शाळेमध्ये व्यवस्थित शिकवलं जात नाही आणि मग तो पालकाला कॉन्व्हेंटकडे ऍडमिशन करायला लावायचं. या षड्यंत्राचा भाग आहे. याला कॉन्स्पिरसी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. त्यामुळे BLOचे कामं असो किंवा शाळाबाह्य जे सर्वेक्षणाचे कामं असो याचा प्रोटॉनने नेहमी आम्ही विरोध केलेला आहे. मागचा जो आपला नवभारत साक्षरता कार्यक्रम होता त्याचा सुद्धा आम्ही विरोध केला. बेरोजगार आहे आपल्या देशामध्ये, बेरोजगाराला तुम्ही काम द्या आणि बेरोजगाराला मानधन द्या उचित. पैशाला काही गाडा नाही. 47 लाख करोडचा बजेट आपला मागच्या वर्षीचा देशाचा आहे. 47 लाख करोडचा बजेट आहे. पैशाचा काही गाडा नाही आपल्या देशामध्ये. एवढा पैसा आहे पण त्याचं नियोजन ज्या हातामध्ये ते नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे या देशामध्ये गरिबी आहे. या देशामुळे समस्या आहे. त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोटॉन नेहमी कटिबद्ध आहे. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय मूल्याचे साथी.